पीक विमा सहभागाची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली. भाज्यांचे दर गगनाला भिडले तर टोमॅटो झाले 80 रुपये किलो. आणि साखर कारखान्यांसाठी नवा वेतन करार लागू. नमस्कार, कृषी वार्ता बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. यावर्षीच्या खरीप हंगामापासून राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे आणि कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली ठेवण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्याचं 48 तासांच्या आत नुकसानग्रस्त पिकाची माहिती, नुकसान कारण आणि प्रमाण कळवणं आवश्यक आहे. डाळी आणि भाजीपालाच नव्हे तर एकूणच अन्नधान्याच्या महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकरी आणि ग्राहक या सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या उच्चांकी तापमान वाढीमुळे रब्बी पिकांची उत्पादकता ढासळली तर पाणीटंचाईमुळे भाजीपाल्यावर परिणाम झाला. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या पुरवठ्यात मोठी घट झाली. एकूणच डाळी, धान्य, भाजीपाल्याच्या भावात दुपटी-तिपटीने वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. त्यामुळे आलेला पाऊस आशादायी ठरेल अशीच सर्वांची अपेक्षा आहे. राज्यात 200च्या वर सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये सुमारे 1.5 लाख कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 15% वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेण्यात आला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या उपस्थितीत नव्या वेतन करारावर शिक्कामोर्तब झालं. नव्या वेतन कराराला कर्मचारी प्रतिनिधींनीही मान्यता दिली असून जुलै 2015 पासून अंमलबजावणी केली जाईल. तसेच तेव्हापासूनच वेतनातील फरकही दिला जाणार आहे. हा नवा वेतन करार एप्रिल 2014 ते एप्रिल 2019 असा पुढील 5 वर्षांसाठी असणार आहे. बाजारात आंब्याचे आगमन झाल्यामुळे 1 जून दरम्यान 710 रुपये क्विंटलपर्यंत खाली उतरलेले केळ्याचे दर आता वधारले आहेत. 20 जूनपर्यंत केळीने 1000चा टप्पा ओलांडला तर नुकताच हा भाव 1220 रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला. येत्या दीड महिन्यात कापणीयोग्य केळी फारशी नाहीत. त्यातच सुरू असलेला रमजान, येणारी आषाढी एकादशी, श्रावण, गणपती हे सण पाहता मागणी टिकून राहील आणि भावही वधारलेले राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. यंदाच्या तीव्र दुष्काळाने निमगाव परिसरातील 30 पैकी निम्मे पानमळे जळून गेले आहेत. जे जिवंत आहेत ते शेतकऱ्यांनी टँकरवरच्या पाण्यावर जगवले आहेत. शेतकऱ्यांना पानमळे जगवण्यासाठी मोठी कसरत आणि खर्च करावा लागला आहे. पण नुकताच पान बाजारात फाबड्याच्या डागाला 25 पासून 28,000 तर कळीच्या डागाला 13 पासून 16,000 पर्यंत भाव मिळाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 10,000 रुपयांची वाढ झाली आहे. चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी असून टँकरचे पैसे वसूल झाल्याच्या आनंदात आहेत. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू 2,900, 2,300, मसूर 16,000, 6,800, मका 1,610, 1,600, शेंगदाणा 9,600, 9,100, टोमॅटो 4,500, 1,000, कोथिंबीर 20, 10,
हिरवी मिरची 6,000, 3,000 आणि कारली 6,000 आणि 3,000. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात दिनांक 25 व 26 जून रोजी बऱ्याच ठिकाणी व उर्वरित दिवशी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना इशारा देण्यात आला आहे की कोकणात पुढील 2 दिवस 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा व त्यानंतर 3 दिवस 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात काही ठिकाणी भात पीक 15 ते 20 दिवसांच्या रोपांच्या अवस्थेत आहे. भात रोपवाटिकेमध्ये रोपे 15 दिवसांची झाली असल्यास शेतकरी बंधूंनी रोपवाटिकेमधील तण काढावे. रोपांची वाढ जोमदार होण्यासाठी युरिया या नत्रयुक्त खताचा प्रति गुंठ्यास 1 किलो याप्रमाणे वापर करावा. शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड करण्यासाठी शेतामध्ये नांगरणी व चिखलणी करण्यास सुरुवात करावी. भात खाचरात पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मध्य महाराष्ट्र विभागात बाजरी पेरणीसाठी संकरित वाण श्रद्धा, सबुरी किंवा शांती तसेच सुधारित वाण ICTP 8203, ICMV 155 किंवा धनशक्ती यापैकी वाणाचे बियाणे उपलब्ध करून ठेवावे. मराठवाडा विभागात तूर पिकास पेरणीपूर्वी 2.5 ग्रॅम थायरम किंवा 22 1.5 ते 2 ग्रॅम किंवा 3 ते 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर प्रति किलो बियाणास चोळावे. त्यानंतर रायझोबियम जीवाणू संवर्धक अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक PSB 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणास गुळाच्या द्रावणातून लावून सावलीत वाळवून पेरणी करावी. विदर्भात धान पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावयाचे असल्यास बियाणांची उगवण क्षमता तपासावी. धान पिकाच्या पेरणीसाठी सरळ वाण वापरायचे असल्यास जास्तीत जास्त 3 वर्ष वापरावे. तसेच संकरित वाण वापरावयाचे असल्यास दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करून वापरावे. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 31-26, पुणे 34-23, नागपूर 39-23, औरंगाबाद 34-21, सोलापूर 33-23 आणि नाशिक 33 आणि 23. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आता पावसाळा सुरू झालाय, बळीराजा सुखावलाय. कित्येक ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांनी शेतीच्या कामाला सुरुवात सुद्धा केलेली आहे. अशा वेळेला त्यांना शेतीविषयक तंत्रज्ञान, माहिती ही योग्य मिळाली पाहिजे, यासाठी विविध कृषी प्रकाशनं ही कार्यरत असतात. सध्या एका क्लिकवर आपल्याला हवी असलेली माहिती या सोशल मीडियामुळे पटकन मिळू शकते.
असं असताना कृषी प्रकाशनांची काय आवश्यकता आहे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. मंडळी, कृषी विकासात आणि कृषी विस्तारामध्ये कृषी प्रकाशनांचं फार मोठं महत्त्वाचं स्थान होतं आणि आजही आहे. आज आपण या संदर्भातच माहिती मिळवणार आहोत. आपला विषय आहे कृषी प्रकाशनं आणि कृषी विस्तार. या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर जी.के. ससाणे साहेब. हे विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. नमस्कार ससाणे साहेब. नमस्कार. त्याचप्रमाणे आज आपल्यासोबत आहेत श्रीयुत गजानन ननावरे, जे शेतकरी मासिकाचे संपादक आहेत. नमस्कार ननावरे साहेब. नमस्कार. ससाणे साहेब, माझा प्रश्न तुम्हाला असा राहील की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची शेतकऱ्यांसाठी कोणकोणती प्रकाशनं आहेत? आदरणीय कुलगुरू महोदय तसेच संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे शेतकरी बंधूंसाठी विविध प्रकारचे प्रकाशने उपलब्ध करून देत असते. यामध्ये प्रामुख्याने वार्षिक प्रकाशन जे आहे ते कृषीदर्शनी आहे, त्याचप्रमाणे श्रीसुगी आहे, फुले वार्ता आहे, MPKV न्यूजलेटर आहे, MPKV हॅपनिंग्ज आहे. हे सर्व मासिकं किंवा जे आमचे प्रकाशन आहेत हे आम्ही प्रकाशित करत असतो. ननावरे साहेब, आपलं शेतकरी हे मासिक हे शेतकऱ्यांमध्ये फार लोकप्रिय आहे. हे सुरू करताना कोणता उद्देश नजरेसमोर होता? शेतकरी मासिक सुरू करताना साधारणपणे आता शासन स्तरावर विविध योजना राबवल्या जातात. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे येथे विविध प्रकारचं संशोधन आणि नवीन नवीन उपक्रम राबवले जातात. ते शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी रीतीने पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातूनच हे शेतकरी मासिक 1965 सालापासून सुरू करण्यात आलं. आणि हे मासिक शेतीविषयक माहिती देणारे महाराष्ट्रातील प्रथमच पहिलंच प्रकाशन आहे. ससाणे साहेब, आपण म्हणालात की कृषी दर्शनी हे आपलं एक प्रकाशन आहे. तर ह्या कृषी दर्शनीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती माहिती असते, कोणत्या विषयांवरची माहिती असते? कृषीदर्शनी हे अतिशय एक बहुउपयोगी आणि शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं हे विद्यापीठाचं प्रकाशन आहे. या कृषीदर्शनीमध्ये दरवर्षी आपण सातत्याने बदल करत असतो. त्यामध्ये जो प्रमुख अंतर्भाव जो आहे तो त्यामध्ये प्रामुख्याने फळं पिके आहेत, तृणधान्य आहेत, तृणधान्य पिके, कडधान्य पिके, त्याचप्रमाणे भाजीपाला पिके, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकीची अवजारे, तणनाशके या विविध बाबींचा आपण या कृषीदर्शनीमध्ये समावेश केलेला आहे. ननावरे साहेब, शेतीविषयक माहिती प्रकाशित करायची तर त्यासाठी त्या क्षेत्रातलं उत्तम ज्ञान असणं आवश्यक असतं. आपण जी माहिती शेतकऱ्यांना पुरवता तर ती आपण कुठून मिळवता? आपण शेतकरी मासिकामध्ये त्याचे लेख म्हणा किंवा त्याची माहिती, विविध प्रकारची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम, ही जी माहिती आपण प्रकाशित करतो, ही माहिती आपण विविध विद्यापीठे तसेच संशोधन केंद्रे येथील कार्यरत असलेले तज्ज्ञ तसेच संशोधक यांच्याकडून त्यांचे माहितीपूर्ण लेख, तसेच कृषी विभागात, कृषी संलग्न विभागात काम करणारे अधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी यांच्या अनुभवपर लेख आपण शेतकरी मासिकात प्रसिद्ध करत असतो. त्याचप्रमाणे हे शेतकरी मासिकामध्ये आपण कोणकोणते लेख किंवा कोणते नवीन सदर सुरू करणं किंवा वेगवेगळी माहिती कशा प्रकारे द्यावी यासाठी एक आपल्याकडे संपादकीय समिती आहे. तर ते संपादकीय समितीमधूनच आपण ते विषय आणि त्याचं प्रारूप, अंकाचं प्रारूप विविध महिन्याचं हे ठरवलं जातं त्या हंगामानुसार. ही संपादकीय समिती आपले प्रकाशक माननीय आयुक्त साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली आहे. त्यामध्ये कृषी विभागाचे सर्व संचालक, कृषी विद्यापीठातील संशोधन विस्तार, कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे इतर विभाग जसं की दुग्धशास्त्र म्हणा, पशुसंवर्धन यामधील सुद्धा प्रतिनिधी आपल्या समितीमध्ये आहेत. ससाणे साहेब, आपण मगाशी म्हणालात की श्री सुगी असं सुद्धा आपलं एक प्रकाशन आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा अंतर्भाव आपण करता? ससाणे साहेब, आपण मगाशी म्हणालात की श्री सुगी असं सुद्धा आपलं एक प्रकाशन आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा अंतर्भाव आपण करता? साधारणपणे श्रीसुगी हे जे विद्यापीठाचं जे त्रैमासिक आहे यामध्ये आपण खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामासाठी आपण हे प्रकाशित करतो. त्यामध्ये साधारणपणे खरीपचा जो अंक असेल
तर त्यामध्ये खरीपमध्ये जे प्रामुख्याने जे महत्त्वाची पिकं आहेत, मग त्याच्यामध्ये तूर असेल, बाजरी असेल किंवा आणखी सूर्यफूल असेल, सोयाबीन असेल, ही जी महत्त्वाची खरीपाची जी पिके खरीपाची आहेत पिके. याचा संपूर्ण आपण इत्थंभूत माहिती आपण खरीप हंगामामध्ये दिलेली असते. त्याचप्रमाणे रब्बीचा जो अंक आहे, या अंकामध्ये रब्बीची जी असणारी जी पिके आहेत त्यामध्ये प्रामुख्याने हरभरा आहे, गहू आहे आणि इतर जी काही पिके आहेत या सर्व पिकांचं आपण अगदी इत्थंभूत माहिती दिलेली असते. म्हणजे बियाणं पेरण्यापासून ते अगदी आपण, काढणी पश्चात काढणी- तंत्रज्ञानापर्यंत आपण सर्व दिलेलं असतं. आणि उन्हाळीचा जो अंक आहे श्रीसोगीचा, याच्यामध्ये आपण भाजीपाल्यांची जी लागवड आहे किंवा फळ पिकांची जी काही प्रोसेसिंग किंवा ज्याला आपण काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणतो आपण, या सर्व बाबींची आपण त्यामध्ये माहिती दिलेली असते. आणि ही श्रीसुगी जी आहे ही साधारणपणे शेतकरी बंधूंसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचप्रमाणे जनता संपर्क अधिकारी जे आहेत विद्यापीठाचे, यांच्याकडे 115 रुपयाची जर आपण वार्षिक वर्गणी भरली तर शेतकरी बंधूंना त्यांच्या घरपोच याची सेवा दिली जाते, पोच केली जाते. ननावरे साहेब, जसं यांच्याकडे श्री सुगी आहे की जे हंगामानुसार विविध पिकांची माहिती शेतकऱ्यांना देत असतं, तर आपण सुद्धा विविध असे विशेषांक काढत असता, तर ते सुद्धा असे हंगामाला धरून काढता किंवा कसं काय? हो, आपण सर्वसाधारण विशेषांक हे असतात ते आपल्या हंगाम म्हणा आणि तसंच त्याप्रमाणे जशी सिच्युएशन असेल, थोडक्यात म्हणजे काही वेळेस मृगबहार म्हणजे आता आपण म्हणतो मृगोत्सव, त्याप्रमाणे आपण आता मृगोत्सव आला म्हणजे थोडक्यात तर खरीप संदर्भात पेरणीपूर्व मशागतीपासून ते लागवडीपर्यंत हे जे आपण काही जे तंत्रज्ञान किंवा नवीन विकसित केलेलं तंत्रज्ञान हे मृगोत्सव विशेषांक असा एखादा विशेषांक तयार करून प्रकाशित करून देतो. त्याचप्रमाणे एखाद्या वर्षी आता भात म्हणा, कापूस असे वेगवेगळे विशेषांक आपण प्रकाशित केलेले आहेत. आत्तापर्यंत साधारणपणे 50 वर्षामध्ये 123 विशेषांक प्रकाशित केलेले आहेत. यामध्ये तसेच म्हणजे शेती आणि शेतीशी निगडीत इतर सुद्धा म्हणजे थोडक्यात प्रक्रिया उद्योग म्हणा, रेशीम उद्योग म्हणा, त्याचप्रमाणे महिला शेतकऱ्यांसाठी महिला सबलीकरण विशेषांक म्हणा, असे विशेषांक विविध प्रकाशित केलेले आहेत. दुग्धोत्पादन तसेच मत्स्यशेती असे पण प्रकाशन केलेले आहेत. त्याचप्रमाणे शताब्दी विशेषांक हा सुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे. आणि नुकतंच आपण आता 50 वर्षाचं शेतकरी मासिकाला पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सवी 20 वर्ष आपण साजरं केलं. त्यामध्ये आपण कृषी विकासाची वाटचाल हे आपण विशेषांक नुकताच प्रसिद्ध केलेला आहे जानेवारी महिन्यामध्ये. आताच आपण म्हणालात की आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष शेतकरी मासिकाचं आपण साजरं केलं, तर खूप चांगल्या तऱ्हेनं शेतकरी मासिकाची वाटचाल ही चालू आहे. ह्याचं श्रेय द्यायचं झालं तर आपण कुणाला द्याल? अर्थातच याचं श्रेय म्हटलं तर आपल्या वाचक शेतकरी बांधव आणि तसं बघायला गेलं तर त्यांना दिलेलं प्रेम आणि याच्यामुळेच आपण शेतकरी मासिक आत्तापर्यंत 50 वर्ष अविरतपणे कार्य करत राहिलं. त्याचप्रमाणे शासनानं दिलेला भक्कम पाठबळ आणि त्याचप्रमाणे मान्य प्रकाशक तसेच संचालक विस्तार व प्रशिक्षण, सहसंचालक विस्तार व प्रशिक्षण यांचे वेळोवेळी मिळालेलं मोलाचं मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे शेतकरी मासिक कार्यालयात काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना केलेलं सहकार्य यामुळेच शेतकरी मासिक आज इथपर्यंत पोहोचू शकले आणि इथून पुढेही कार्य करेल आणि लोकप्रिय वाढत राहील. आपण मघाशी जी काही प्रकाशनं सांगितली त्या व्यतिरिक्त विस्तार विभागाकडून अजून कोणती प्रकाशनं आहेत? ससाणे साहेब, आपण मघाशी जी काही प्रकाशनं सांगितली त्या व्यतिरिक्त विस्तार विभागाकडून अजून कोणती प्रकाशनं आहेत की जी शेतकऱ्यांना वेळोवेळी उपयोगी पडतात? कृषीदर्शनी श्रीसुगी या व्यतिरिक्त विद्यापीठाकडून MPKV न्यूज लेटर म्हणून एक प्रकाशित केलं जातं, ज्यामध्ये विद्यापीठातील होणाऱ्या सर्व जे काही घडामोडी आहेत किंवा जे काही कार्यक्रम आहेत किंवा जे काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काही परिसंवाद असतील किंवा कार्यक्रम असतील याची बातम्या वगैरे आपण फोटोसहित आपण न्यूज लेटरमध्ये देतो. त्याचप्रमाणे फुले वार्ता म्हणून एक मासिक आहे, त्यामध्ये पण आपण माहिती देतो. त्याप्रमाणे MPKV हॅपनिंग्स म्हणून एक पब्लिकेशन आहे, ज्याला आपण नेटवरती आम्ही ते अवेलेबल करून दिलेलं आहे की कुठे कोणीही त्याला पाहू शकतं आपल्या लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवरती. या व्यतिरिक्त विविध पिकावरील फळझाडांच्या बाबतीत असेल, भाजीपाल्यांच्या बाबतीत असेल, फुलपिकांच्या बाबतीत असेल तर आपण त्याबद्दल पुस्तिका अवेलेबल करून देतो. त्याचप्रमाणे आपण भित्तीपत्रके तयार करून देतो. त्याचप्रमाणे विविध विषयावरील जे महत्त्वाचे आपले नगदी पिके आहेत, उदाहरणार्थ हळद आहे, ऊस आहे, केळी आहे,
त्याप्रमाणे डेअरी व पशुसंवर्धन आहे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहे, या विषयावरती आपण DVDs तयार केलेले आहेत आणि ह्या शेतकरी बंधूंसाठी आपण त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि ही सर्व प्रकाशने आपले जे काही कृषी विज्ञान केंद्र आहेत, साधारणपणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतर्गत विद्यापीठाचे 4 आणि NGO ज्याला आपण खाजगी संस्था म्हणतो यांच्या सहकार्याने चालवलेले 12 कृषी विज्ञान केंद्रे, असे एकूण 16 कृषी विज्ञान केंद्र या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या सर्व कृषी विज्ञान केंद्र त्याप्रमाणे कृषी महाविद्यालय कोल्हापूर, कृषी महाविद्यालय पुणे, कृषी महाविद्यालय धुळे या महाविद्यालयांतर्गत कार्यरत असलेले विस्तार गट, त्याचप्रमाणे विभागीय विस्तार केंद्र, जिल्हा विस्तार केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र या सर्व ठिकाणी आपण हे विद्यापीठाचे प्रकाशनं उपलब्ध करून देत असतो. येस. शेतकरी जेव्हा हे तंत्रज्ञान आत्मसात करतात किंवा ते लागवडीखाली आणतात तेव्हा त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद तो तुम्हाला कसा काय मिळतो? हो, नक्कीच. अगदी म्हणजे आमचे जे काही शेतकरी शास्त्रज्ञ मंचची स्थापना केलेली आहे विद्यापीठाने, या शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे जे सभासद आहेत त्यातले जे काही म्हणजे सक्रिय शेतकरी आहेत किंवा ज्याला आपण प्रगतिशील शेतकरी म्हणूया, तर ते आम्हाला सतत याबद्दल प्रत्याभरण करत असतात, फीडबॅक देत असतात. त्यांना हवी असणारी माहिती जर समजा आमच्या पब्लिकेशनमध्ये किंवा प्रकाशनामध्ये कुठल्या एखाद्या विषयाचा अंतर्भाव झालेला नसेल तर ते आम्हाला फोन करून सांगतात किंवा त्याचप्रमाणे पत्र लिहितात. आणि कृषीदर्शिनी हे एक जे काही प्रकाशन आहे विद्यापीठाचं, हे अतिशय लोकप्रिय प्रकाशन आहे आणि याच्यामध्ये शेवटच्या पेजवरती आम्ही एक प्रत्याभरणासाठी एक पेज दिलेला आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी बंधूंकडून जर काही सूचना असतील किंवा काही अभिप्राय असतील किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती असतील किंवा त्यांना कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव करायचा असेल तर या गोष्टीची आम्ही त्यामध्ये प्रश्नावली दिलेली आहे. आणि जागरूक शेतकरी बंधू किंवा जे प्रगतिशील शेतकरी आहेत ते निश्चितपणे आम्हाला त्यामध्ये तो फॉर्म भरतात आणि तो विद्यापीठाकडे पाठवतात आणि पुढील वर्षी येऊ घातलेले जे कृषीदर्शन आहे त्यामध्ये आम्ही निश्चितपणे त्याचा अंतर्भाव करून सुधारणा करतो. कृषी विस्तार विभागामार्फत अजून ही कृषी प्रकाशनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून कोणकोणते भविष्यामधली काय आहेत धोरणं? भविष्यातील योजना जर बोलायचं झालं तर आम्ही स्मार्ट फार्मर्स नावाचा जो कन्सेप्ट आहे त्यांच्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार करतो आहोत. काही विषयावरती आम्ही केलेले आहेत. म्हणजे ऊसाचा समजा शेतकऱ्यांचा ग्रुप असेल, डाळिंबांचा शेतकऱ्यांचा ग्रुप असेल, द्राक्षाचा ग्रुप असेल, कांद्याचा ग्रुप असेल, त्या त्या पिकानुसार आम्ही शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स केलेले आहेत आणि त्यांना त्या त्या विषयावरती आम्ही ते मेसेजेस पाठवत असतो. आणि त्याच वेळी शेतकऱ्यांकडून काही सूचना असतील तर ते आम्हाला फीडबॅक पाठवतात आणि त्याचं आम्ही सोल्युशन किंवा त्याचं उत्तर पाठवतो. त्याचप्रमाणे विद्यापीठामार्फत आम्ही वेगवेगळ्या विषयावरती ॲप भविष्यामध्ये तयार करणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने कृषीदर्शन जे महत्त्वाचं प्रकाशन आहे तर याचं एक आम्ही ॲप तयार करत आहोत. त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापन असेल, कीड नियंत्रण असेल, एकात्मिक द्रव्य व्यवस्थापन असेल, तण नियंत्रण असेल किंवा बाकीचे पिकांची जी लागवड असेल त्याच्यामध्ये फळपिकांची लागवड असेल, भाजीपाल्याची लागवड असेल किंवा तृणधान्याची लागवड असेल, गळीत धान्य पिकांची लागवड असेल, या सर्व पिकांच्या बाबतीत ज्यातली जी महत्वाची जी पिकं आहेत ज्याला आपण नगदी पिके म्हणतो, उदाहरण द्यायचं झालं तर ऊस असेल, कांदा असेल, कापूस कपाशी असेल, त्यानंतर केळी असेल, असे जे महत्वाची जी पिकं आहेत याचे आम्ही अँड्रॉइड ॲप तयार करणार आहोत जेणेकरून शेतकरी बंधूंना त्यांच्या मोबाईलवरती स्मार्टफोनवरती एका क्लिकवरती संपूर्ण माहिती त्यांना घरबसल्या मिळू शकेल. डॉक्टर ससाणे साहेब आणि ननावरे साहेब, आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना कृषी प्रकाशनं आणि कृषी विस्तार यासंबंधी फार मोलाची माहिती करून दिलीत की ज्याचा उपयोग आमच्या शेतकरी बांधवांना नक्कीच होईल. तर मी दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.